स्वामी समर्थ. नमस्ते. ज्योतिष किचन अँड रेसिपी मध्ये आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते. आज शरीराला थंडावा देणारा आणि मनाला तृप्त करणारा असं फालुदा बनवते मी. त्यासाठी बघा इथे अर्धा लिटर दूध घेतले मी. अर्धा लिटरचं बनवते आहे. तर हे दूध मी पहिलं एका भांड्यामध्ये काढून घेते. ज्या भांड्यामध्ये बनवायचे ते भांड्यामध्ये घेते मी. इथे एक कढई घेतली आहे. त्याच्यामध्ये दुधाचं पॅकेट खोलून घेते पहिलं आणि दूध काढून घेते. थोडंसं पाणी घालते मी, अर्धी वाटी एवढं, जास्त पण नाही, थोडं बाजूला ठेवून देते. इथे मी हे पॅकेट घेतलंय रोज फ्लेवर मध्ये फालुदा मिक्स आहे. एका वाटीमध्ये काढून घेते. तर पूर्ण 1 लिटरची बनवणार असेल ना तर पूर्ण पॅकेट घालायचं, नाही तर मग मी अर्ध पॅकेट घालून घेते, कारण दूध मी अर्धा लिटर घेतलंय. अर्ध्या लिटरसाठी हे पूर्ण पॅकेट जास्त होईल. इथे मी हे काढून घेतलं. आता जाऊया आपण गॅसकडे. मी इथे कढई गॅसवर ठेवले आणि मी आता गॅस चालू करते. इथे मी गॅस चालू केलाय दुधाचा आणि एक उकळी करून घेते. गॅस आता मी थोडा फास्ट ठेवलाय. उकळी आल्यानंतर कमी करते. इथे आता दुधाला छान अशी उकळी आली आहे. तर मी गॅस आता कमी करते आणि जे मिश्रण आहे ना मी थोडं थोडं घालून घेते. थोडं थोडं घालून असं ढवळून घेते. मस्त रंग छान वाटतो ना रोज फ्लेवरचा. अर्ध्या लिटरला अर्ध पॅकेटच घालायचं, जास्त होईल नाही तर पूर्ण घातलं तर. त्याच्यामुळे मी आता हे वाटीच घेतलंय. हे मिश्रण सर्व मी घालून घेतलं. गॅस कमी केलाय आणि सतत ढवळत आता हे शिजून घेते. जोया वगैरे आहेत ते शिजल्या गेल्या पाहिजे. असं बाजूबाजूने सर्व काढून घ्यायचं आणि मी आता शिजून घेते. इथे मी फालुदा प्रेमिक्स घातलं दुधामध्ये आणि शिजत ठेवलेलं. गॅस कमी केलेला आणि शिजून घेतले. आता बघायचे शेवया वगैरे शिजल्या की 10 ते 12 मिनिटं असं कमी गॅसवर शिजून घ्यायचं. आता थोडंसं पातळ दिसलं ना तरी हे थंड झाल्यावर घट्ट होणार. आता मी इथे गॅस बंद करते आणि थंड करते. थोडंसं गार झालं की फ्रीजमध्ये एका भांड्यामध्ये काढून ठेवून देते. थंड थंड खायला छान वाटतं असं. आणि ते थोडंसं ना गोड कमी असतं. तर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर थोडीशी साखर घालून घ्या आणि कमी गोड पाहिजे तर ठीक आहे, चालेल, मग असंच ठेवा. आता इथे गॅस बंद करते. थंड करून मी फ्रीजमध्ये ठेवून देते. नंतर इथे फालुदा बनवला आणि मी फ्रीजमध्ये ठेवलेला 2 ते 3 तास. मस्त थंडगार आणि घट्टसर झाले. जेव्हा बनवला तेव्हा थोडंसं पातळ होतं आणि मस्त आता घट्ट झालंय. असं थंड थंड खायला मस्त छान वाटतं ना. आता मी एक ग्लासामध्ये काढून घेते. मी इथे काचेचे ग्लास घेतलाय, त्यामध्ये मी काढून घेते. करायला एकदम सोपं आहे, जास्त वेळ पण नाही लागत तसं बनवायला. एक मोठा ग्लास घेतले, त्यामध्ये पण मी काढून घेते. मी इथे आता सर्व ग्लास भरून घेतलेत. त्यामध्ये मी आता थोडंसं आईस्क्रीम घालून घेते वरून, थंड थंड असं. मी इथे सर्व ग्लासमध्ये आईस्क्रीम घालून घेतलं. वरून थोडंसं रोज सिरप घालते. असं पण मी साखर घातली नव्हती, छान वाटतं असं. सर्व ग्लासामध्ये घालून घेतल्या 1 चमचा भरून. वरून मी थोडेसे काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घालून घेते. इथे बघा काजू बदाम आणि पिस्ता घालून घेतला. ते मस्त आपलं शरीराला थंडावा देणारं आणि मन तृप्त करणारं असं फालुदा तयार झालंय, अप्रतिम असं. तेव्हा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत. थँक्यू, धन्यवाद.